रेशमे काय हो काय? अगं मानसीचा फोन आलता. ती सासूचं ऑपरेशन नाही झालं डोळ्याचं. हा मग तर भेटाय जा म्हणती वहिनीला घेऊन. मला घेऊन का पण भेटायला? चल की तुला तसा पाठ नसतो कोण पाहुण्या रावळ्याला भेटाय गाठाय जायचं. उगाच आता तुम्हाला एकटीला कटाळा येतोय म्हणून लगेच मला नका सोबत वडू. असं कुठं चांगल्या कामाला नाही मला म्हणणार रेशमे चल माझ्या सोबत. आता हे चांगलं काम नाही तर वाईट आहे का? मागच्या वेळेस 15 दिवस गेल्या कन्याकुमारीला फिरायला तेव्हा नाही म्हणल्या की रेशमे चल बर माझ्यासोबत. हा तेव्हा गोड नाही लागली रेशमी. तेव्हा सून नको होती. तेव्हा इथं काम कर 15 दिवस कोण यांना घालायचं स्वयंपाक. आता मी कशाला येऊ? मी नाही ना गड्या त्या ते म्हातारीले खरंच लई खडूशीत मूर्ती. अगं उभे उभ्या जाऊन येऊ नाहीतर रातची रात राहू. तसं पण डोळ्याचं ऑपरेशन झालंय ना कुठं काय लई मोठी गोष्ट झाली. आता माणूस म्हातारा माणूस झाल्यावर डोळ्याचं ऑपरेशन होतच असते. तुम्हाला आता उद्या काळा चष्मा असन मग गाणं काला चष्मा. हो बाडा तोंडाचे काय लय मोठं पोटपाट फाडल्यावरच भेटाय जातात का? तसं नाही पण आता भेटाय बरं जाऊ दे. तुमचं म्हणणं नाही तर आता मी तरी काय करणार आहे. जाऊ आवर लवकर साडी घाल आणि जाऊन येऊ. संध्याकाळी येऊ नाही तर रातची रात राहून सकाळी येऊ. रातचं राहिल्यावरती आपल्याला कोंबडा फिंबडा हाय का नाही मग काय कुठं तिथं? अगं ती खडूस म्हातारी साऱ्या दुनियेची कोंबडा कापीन वैती 600 रुपयाला कोंबडा आहे. खाटीन बीसन आपल्याला काय पडलंय टाकाय जायचं म्हणल्यावर. पण आता एवढं चाललंय म्हणल्यावर जरा काहीतरी पाहिजे ना आपली पण सोयी. मग तिथं गेल्यावर बोंबल तिच्या नावाने कोंबडा कोंबडा कोंबडा. तुमच्या येईन बाई बाई आता म्हणजे ती म्हणीन बरी आली हलकट खायला. नाही खायचं बाई, चला भेटून येऊ तिकडे चुलीत जा झाला. चला मी आवरी ते तसं म्हणू भेटू नको तिथं. काय त्या म्हातारीला पुस लावशील. सासू अशी म्हणत होती तशी म्हणत होती. तुला तिथंच कानफाट झोडीन मी. त्या म्हातारीचा माझा आधीच बनत नाही. मी आपण दोघी एकाच पार्टीतल्या मी कस काय बोलन. माझ्या तोंडातून एक शब्द निघत नाही तुमच्या विषयात. त्या खरं सांगते मला वाटत तसं. तुम्हाला एवढा जीव लावी ते मी आवरी ते म्हणलं साडी चेंज करू. आवरा तुम्ही पण चला. नाही थकले बाई. कधी यायचं घर काय माहित अजून. गुडघा दुखायला लागला रेशमी. तुम्हालाच नाही होता ना चल म्हणून. तुला म्हणलं होतं काय की रिक्षा कर डायरेक्ट. रिक्षावाला 100 आणि 150 रुपये घेतात आणि रिक्षावाला कुठं एवढे पैसे घालायचे. चला आपल्या एक तर एसटी मध्ये हाय हाफ तिकीट म्हणून चालत आहे. रिक्षावाले हाफ तिकीट नाही घेत डायरेक्ट फुल मारित आहेत. मला तर वाटतं 1.5 मारित आहेत. मी तर म्हणते रिक्षावाल्यानी अर्धच घ्यावा. हाय बिचारे म्हणजे त्यांची काय लय मोठी रिक्षा आहे ते काय सरकारी आहे का? त्यांचं सगळं पोट पाणी रिक्षावरच चालत ना अर्धाच घ्यावा. आपल्याला काय घ्यायची का रिक्षा चालवायला? मी कंडक्टर नाही तुम्ही कंडक्टर आणि मी ड्रायव्हर. लय भारी चलन रेशमी. तुम्हाला जागा पुरायची का? ते सीट कुठं बसन मला तेच म्हणलं चला. अगं त्या तिथं दुकान आहे कशाला तिथं अर्धा किलो काजू अर्धा किलो बदाम घे. काय नाही काजू बदाम मध्ये पैसे घालायचे. चला गप. आणि ते काजू बदाम ना तुम्ही खा नंतरून घेऊन. हा नाही तर चला असं म्हणते वय. मग अगं बिस्किटचा पुडा माझ्या थोबाडावर हानी नाही होत. मी सगळं सांभाळून घेईन तुम्ही चला. मला तर होकी ताडपणच येतो बाई त्या म्हातारी पुढे जायला रेशमी. इन बाईच अशी तुम्ही पारखली काय होणार आहे. अंटान गोपालच आहे बाय बाया. आता मला टेन्शन आलंय तुमच्या सोबत तिथे जाऊन नेमका काय होतंय काय नाही. त्यासाठी म्हणते बागला लागू नको तिच्या. नाही लागत तुम्ही ना काळजी करू मी तुमच्याच लागत. मला घाम आला रेशमी. सारखीला घाम फुटल्यावर माझं काय व्हायला पाहिजे आता. तेच आहे की तू माझ्या संग म्हणूनच आणलंय. तुमच्यावर एखादा ठोका पडला तर आहेच मी. आहे का मागच्या वेळेस आपल्याकडे आलते आपण ते खेकडे ते बनवलं होतं काय म्हातारीने गवसायचं बरं का ते सोडून बोलायचं. बसाला दिमाग बोलायचा. ते असं येईनीचा झटका राहायची का बा कोण ठेवते पोरीला नीट सांभाळायचं. तर आता तोंड तुम्ही ग बसायचं मी ग बसायचं. आपलं बिस्किट द्यायचं. मी तर म्हणते रापके निघवायचं काय. आई ती जर काय कुचक बोलायला लागली की रेशमी तू उचलून धर. कोणाला तुम्हाला? नाही तिला उचलून धर. सासूला असं काय म्हातारीला उचलू काय? अगं ते शब्द उचलून धर तू. शब्दाला तुम्ही ना काळजी करू मी सगळं सांभाळून खूप धडधड होते रेशमी. नका मी हाय ना तुमची सून तुमच्या पाठीशी. चला आत्या
हीन बाई बघा कशा दिसू राहिल्या आता. ਮੈਨੂੰ ਕਾਲਾ ਚਸ਼ਮਾ ਜੱਜਦਾ ਏ ਜੱਜਦਾ ਏ ਗੋਰੇ ਮੁਖੜੇ ਤੇ ਮੈਨੂੰ ਕਾਲਾ ਚਸ਼ਮਾ ਜੱਜਦਾ ਏ डोहाचे हे कोण आहे का? काय झालं? लय भ्या वाटतंय मला त्या बायाचं. एवढं काय ते का भूत आहे होय? तुम्ही एवढं मोठं भूत अगं अशी बघती काय नाही होत. चला चला माझ्यासोबत. रेशमे तू पाठीशी आहे बर का माझ्या. मी हाय आत्या एवढं घाबरत येतोय हीन बाईला कुठं. चला चला. अगं बाय कोण आहे? आम्ही येत आम्ही बरे आहेत का? अगं 4 दिवस झाले ऑपरेशन होऊन आता येईन बायला सुचलं काय यात? अव लय काम ही माग. अगं बाया एवढं काम आहे काय? बरे आहेत का? हा बरे येत ना बाया. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. हा दिसतंय का? मग आता 4 दिवसाला आल्या काय पुसायला? काय काम आणि काय तरा काय येईन बाईची लई इकत वाटली भेटायला यायला. जाऊ द्या ना आता कमून बोलत आहे. आता आलो ना भेटायला तारा तारा. तुमची एवढी काळजी लागली होती. हा. जसा मानसीताईचा फोन आला ना हा. एवढं टेन्शन आलं डोळ्यात पाणी भरलं टचकेनी. हा आणि पटकेशी पळत आल्या मला घेऊन आल्या. मला म्हणल्या पहिलं जाऊ आपण आणि बघून येऊ बरं आहेत का नाही. माहितीये का एवढा जीव आहे आणि येईन तुम्ही इथं. असं बोलत आहात मग. लई जीव येईन माय. बघितलं का रेशमी? इंदिरा गांधी दिसतात आता नाही, काळ्या काळा चष्मा चष्म्याने. लय भारी दिसत होता. तेच ना काळा चष्मा. असं मग आनंद वाटला बघून. काय आणलं येईन बायला खायला? दुकान आज सगळे बंद होते. हा तसे दुकान बंद राहतात याच्यात कायमची. ठेवलं. दुकान तसेच बंद राहतील. खायला खर्च लागतो ना. नाही हो असं नाही असं नका म्हणून दुकान बंद होते खरंच तर. हे काय आणलंय ना तुम्हाला खायला आणलंय? काय आणलंय खायला? रेशमी बिस्किटचा पुढं रस्त्यानेच पडला. नाही नाही द्या त्यांना काय नाही द्या बिस्किट. खायला काय रेशमी? भूक लागली होती गाडी लागना नाही लवकर. नाही काय घरात काय रे बया येईन बायला खायला काय ते 3 केळं घेऊन चालला काय? दुकान बंद झालते. आता हा, गाडी शेवटची लागना तिकडं आडमोडी रस्त्याला आहे का काय? आणि 3 केळी राहिली होती. 3 एक केळीच राहिली काय? हा तिनेच राहिली होती ती आणली. तिला विचारा 1 आणलं. किलो बदाम 1 किलो काजू म्हणत होते. दुकान बंद. हा तसे दुकान काय दंगल झाली वाटतं. काय 8 दिवस दुकान बंद. आणि मग हे 3 केळं कसे काय काढायचे हे? येईन आता तेवढं खा परत मोठं येईन operation मागून. झालं तर. आणि हे लाडू करून पार्लेजी- आणि ते लाडू. आणि हे पार्लेजी पुढं आणला काय? हे तर मी खात नाही. मोठा आहे मोठा. पडलेला फळ्याला आणलाय चोबी. मी नाही खात बायचे बिस्किट. घरचं दुकान. घरच्याच दुकानातून आणलंय फरसाना काय काय तर म्हणते मी रेशमी? खाते. म्हणलं दुकानाचा आहे तो घरचा नाहीये पार्ले. ठेवा याच्यात. आणि याच्यात हे केळं काय तर 3 खातो मीच. मी नाही खात केळं हे. बघितलं का हे रेशमी? पुढं नाही खात बाई मी. लागली इथं हा. लग्नावातीची. भूक लागली होय. काय खाता अगं पण राहू आता- दे ना. होय मी काय म्हणते ताई कधी येणार लग्नावरून? 4-5 दिवस येणार नाही म्हणत्या. नाही येणार. येणार दोघं मला. गेलेत का लग्नाला? दोघं लागणार गेलीत. मग कोंबडा पाणी काय ऐकू नये. कोंबडा आता कोण करीन आता कोंबडा आणि ठिंबडा? कोंबडा नाही म्हणून राहिलं. तिचं कोण तोंड करी? जरा बंद कर की. कोंबडा नाही म्हणून राहिलं. कोंबडा ठिंबडा कोण करीन? काय नाही कोंबडा झोंबडा भेटायला आल्या का खायला आल्या? करा कोंबडा करा झोंबडा. कोंबडा करा कोण मोकळं नाही. मग काय करून घालता? चटचटीत बेसन हाटी ते वटा, भाकरी वटा, जेवण वटा, वाटा वटा वाटा बेसन त्या तुरीच्या ह्यानी खटून का? हा घटून तुरीच्या काड्याने घोटून आणि जेवरच्या भाकरी का करती खा झालं त्याच्यात कोण? खा. हा नाही तर जा. मग काय काय बी येईनीला भेटायला आणलं तर केळण पारल्याची पुडा दुकान बंद होते. मला बारा माहितच आहे नाऱ्याला पारा. 12 मास दुकानं बंद राहतात. हा येईनीला खायचं आणली. केसाला येईनीला तुरा. येईनीला काय आणायचं होतं खायला? काजू बदाम अव म्हणले अहो, होते डोका. विचारा ना तिला. अननस आणायचं. अव म्हणले होते सफरचंद आणायचे. दुकान बंद. हा कायमचे बंद झाले. पण मी म्हणलं होतं सफरचंद घ्या. दुकानावर काय घासल्यात पडलं काय तिथं दगडं? सफरचंद होते हा तुम्ही ना. सफरचंद कमून नाही घेतले कमी आत्या? घेतलं सफरचंद आणले. सडके होते राहिलेले. सोन्यासारखे सफरचंद होते. तुम्ही म्हणला खटाड. येईन बाईला आवडत नाही. खोटारपणा आहे सगळा. काय करता? रेशमे हा? मी जाऊ का? हं? जाऊ का मी? जा जा काय घेणं नाही देणं नाही. गिळीत बसली त्यांना आणले केळ. ते बी 3 तिगाड कान बिगाड झालं. मग खाऊ दे ना पण भूक लागली पोरीला मग काय आपण करेल? हे 3 गाडं झालो. तुम्ही एक उचला आणि यांना द्या एक. पाणी बिनी तर द्या. आता तर आल्या नाही टेकल्या नाही लगेच पाणी द्या. एवढ्या कोरड्या पड्या काय कुठं लांबून आले काय नाही. पाणी द्या ना आमक द्या. आता डोळ्याचं ऑपरेशन आहे. मला नाही उठायचं बसायचं. पोरगी नाही घरी. देते पाणी. बसा टाकी ते पोत हं हे टाकते बसायचं पाय पुसणी. कोण उठायला बसायला मोकळे हा बसायचं. बसा पाय पुसणी टाकी ते बसायला.
बघितलं का? काय करू मग? मी तर घरी येईन बाई वरती टाकीच्या एखादी गाणं घोंगडी. तरी म्हणा. होय? म्हणू का? नाही येईन आधी नाही पाहुणे. घरी आल्या तर टाकी ते घोंगडी पण सदा कथा येईन हायच लंगडी. नाही येईन बसाय टाकी ते पोत हा पोत्याला मऊन समंगनेरच्या बाजाराला जाऊ. समंगनेरच्या वाटाने खुडे खुडे जप्पा गाडे घोडे गाड्या घोड्या झाली रात्री येईन बाईला बसायला टाकी ते येई आणि करते जेवण. येईन बाई करते जेवण चला जेवायला. काय केलाय भात येईन बाई 2 हात झाला भात आत्या. आणि केल्या शेवा येईन बाई बसा जेवाया. हा सेनबाईच्या नरडीच्या खाली उतरायचं नाही. आणि ढोसू ढोसू चारल्यावर येईन बाईला वाढ तुप तर येईन बाईचे खुल्लं बाई तुप वाढे बघा ना कसं रूप फुललंय. मी ते हा. तुपावरून आठवलं. हम्म. मी त्यांना म्हणलं होतं तूप घ्या म्हणून पण कायचं तूप पैसे लागत नाही तर खटा खटा. आणि येईन बाईला केली ठुशी तर येईन लई झाली खुशी. तुला ह्यासाठी म्हणलं होतं रेशमी. द्या मी ना लई उत्तर. मला तर लई तरफडेन. उत्तर देत असतात उत्तर द्या ना टापा टापा मग. येईन बाईला म्हणलं येईन लुगड चाट्याचं दुकान नाही उघड. पोरगी नाही तर बाय करमत नाही. हा तसं तोंड चुकून गेलं काय म्हणे 12 वाजल्या काय तोंड. हा ना माझी पोरगी नाही म्हणे 12 वाजल्या तोंड. पुरीला काय आम्ही हे करतात काय जीव नाही राहत काय पुरीला. माय पुरीच्या वर पोरगी ठेवत तुमची आनंदाने. जावा का आम्ही कमून राहा ना मग कमाला. ऐका ना काय चहा पाणी ऐक नाही हे बिस्किट अहो करते ना चहा मला गॅसकडे जायचं नाही. आम्ही ठेवतो चहा. चला हा. आत्या उठा ना टापकेशीन चला 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 आपलाच घर आहे त्याला काय आहे की नाही. हा या वर बांधलं वाटतं आता. हा वर बांध पोरानी. हा मानसी म्हणत होती हा की बांधलंय. पाहिले ना केवढं शेजात राहत होत्या. हा बाया शेणा मातीने लिपित होतो. गरिबी मोठी वाईट असती. हा शेणा मातीने लिपायचं आता काय म्हणजे तशी गत झाली. पण ते चांगलं होतं. हा पायाला गार नव्हतं लागत. लागत होतं का? नव्हतं आता लागत. घाला मोजे. आता मोजे घाला आणि काकडा सुटतोय काही वाच होतोय हा काही चवच नाही आता. धनकते आता एवढल्या पोरी बाया. हिथं चमकलं तिथं चमकलं. माझा गुडघा दुखतो. तेव्हा का? गुडघा दुखतोय हाय का लागला गुडघा लागला दुखा. गुडघा दुखायची. आपण अजून असं हात टेकीत नाही उठताना. नाही. ते असं टिकवित्यात. अगं बाया, आत्या, तुम्ही टेकवता खोटं कमी बोलता त्याने टेकीत. मी नाही टिकीत बाई. बघितलं का? येईन बाई जाड होत चालेत मग हात टेकायचं काय होते. नाही आता वांगाळ झाले. हं? वांगाळ झाले. काय वांगाळ? तुमचीच नजर लागली येईन बाई मला. दिष्ट काढू का मग येईन बाईची. पडकी दिष्ट काढू का म्हणते. दिष्ट काढू का नाही बाई, येईन माझी बाईची. येईन लय चांगली आहे बाई. मग आता असं काय खायचं तापड काय म्हणतात ना दारात खाम. वरच्यावर गोड होऊन राहिल्या. म्हणत नाही मन दारात खाम हा. आणि इनीचं डोकं आटम बाम. आता बाम पण नाही येईन येईन हाई लुकडी सुकडी पण झपाटा काय मग साधा नाही येईन बाईचा. हा मग पण तुमचं कसं आहे हा. माझ्या भावाच्या याच्या जीवर मग उड्या मारायच्या तशा मी एकटीच्या जीवर होत्या उड्या. हा बरोबर आहे कोण बरोबर. होतं कमायला हा, पोरं बरोबर. लहान आले हा. सगळं करायचं मला. दादा लवकरच गेलते ते हा माहित होतं. लवकरच हा. हे गेले आणि मग लहान ते होते पोरं तेव्हा. पोरं लहान आले त्याच्यातून गरिबीतून शिकवले कसे हा. लावले रे रुपारा. चांगलं झालं ना. त्याच्यातून आता ते घरातून मग हे घर बांधलं ते घर दिलं गावात सोडून हा मग इथं राहण्यात आलो राहायला इथंच बांधलं मग मग चांगलं झालं ना उलट. हा, चांगलं तरस झालं. काढल्यावर चांगलंच होतं. चांगलंच होतंय. हा आता ताई आलं इकडे म्हणून घर बांधलंय. लक्ष्मी काय पडला. आमची मानशीचा लय पायगुण लय पायगुण मानशीचा खर्च. चांगला आहे ना. भराभरच तुम्ही असे वर आले. खर्च आले बाई हा. माणशी लक्ष्मी आहे ना मग. लक्ष्मी माणूस नाही म्हणत का दमडीची लक्ष्मी घ्यावा तिचा तिचा पाय पायगुण बघावं. तसा पायगुण बघितला आम्ही. हा लय पायगुण चांगला हा, झाला. माझी लय गुणाची आहे बाय मानशी. हम्म. आज ताई नाही घरी तर पण कर्म नाही. नाही ना ताई गेली हे करायला आत्या रडत काय. राहायचं मग रडायला यायचं ना एक नाही तर नाही याच आपलं मन भरून येत. हा. अशा बाताने पाहिल्या बाता काढून. पहिलं केलंच तसं गवत इकू इकू नागार भिंगार करू करू हा गावऱ्या गावत पूर्णातून आणायचं. छोटी चांदीच्या माडा पुसून हा, आणायचं पूर्णातून हा. गवत कापून. आणि मग इकायचं हा. आणि तिथून पुढे हे व्हायचं. गावऱ्याचे पोते तिथून तिथून सुप होत काय पहिले असं उतरायला असं 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 आता ती वरगाळी होती. कुणाचे गटुडे पडायचे गावऱ्या फुटायच्या. काय सोप होत काय सोपं होतं करणं. होत. पण आता ते सुकावशाचा जीव आहे तर हिथून हित शेणाचं ते निघलंय आता काय ते रंगाचं हा कडू झार
कडू झार आणि ते ते बी दारात टाकायचं. दारात टाकायचं म्हणतात. दारात टाकीचे ते हिरा हा, हिरगार राहिलंच नाही शेण तर काय करणार आहे? जनावरच नको म्हणतात पाळायला. पाळायला. मीच नको पाळायला मुख्य जत्रा पशुपती हा. पाळायलाच नको. त्याच्यामुळं बारकाता होती. आता हाय का बारकाता तशी? आता कशाची बरं ती हिरगार शेण शेवाळ्यावानी हा, ते टाकीचे दुसऱ्या दिवशी गेला कलर उडून. गेला कलर उडून तेच निघलंय शहराने येऊन येते का सडा टाकता का सारून घेता बायांना आताच्या. आता माणशी येऊस तर स्वयंपाक बिपाक करीन ही. हा मी करीन का? हा. करीन की. काय खायचंय पिठलं बिटलं काय करायचं, पिठलंच चटणी करते. मिरची. पिठलंच खर्च करायला यायची मग काय मला वाटलं आता तरी म्हणून कोंबडा. कोंबडा नाही झोंबडा नाही बाई. ये बाईला कोंबडाच खाऊ वाटत ही स्वयंपाकाचं बघल. बरं चालेल ना करीन ना स्वयंपाक ती. हा. चला आपण वांगी तोडून आणू. हा मस्त वांग्याची भाजी करा चला. चला हो पुढं तुम्ही, मी बाथरूम येते. बरं चला. वांगे तर एवढे बारकाले झाड आहेत हा. वांग्याला वांग दिसा नाही. खी बघ हाय का वांग्याला वांग तुम्हाला एक सांगायचं इकडे या टापक्यानी पुढे या. हम्म. बाई सासू यायच्या आधी इकडे या. हा. लवकर या पुढे या. अहो, इकडे या. काय करते सासू ती काय त्रास देते का काय? त्रास नाही मग? मला काय त्रास देते सासू. हा अहो आम्ही मगाशी येत होतो ना तुम्हाला भेटायला. हा मी त्यांना म्हणलं त्यांचं एवढं ऑपरेशन झालंय म्हणलं, हम्म. तर ऑपरेशन झालंय तर त्यांना काहीतरी काजू बदाम काहीतरी घ्या ना म्हणलं. हा तर काय म्हणती बाई सासू, हम्म. नको नको म्हणती. काय गरज पडली म्हातारी आज नाही उद्या मरण टापकेनी, तिला कशाला पाहिजे काजू बदाम असं मग म्हणलं. सासूच्याच मोडे भाव तुला काय म्हणलं होतं? का असला लागू नको. नाही लागले. माझ्या चुगल्या सांगत बसली का? नाही कुठं काय सांगितलं. काय म्हणते काजू बदाम ऐकू आला ना मला. मी म्हणलं काजू बदाम खात जा असं म्हणलं. मुस्काड तोंडे. हा, त्या आधीचा आयटम बम फोडला तर माझं धाडधाड टिंगड्या करीन आणि हानी तोंडावर फेकून ते बिस्किट पुडा. वांगे बघा ना वांगे. तुला लाकडानेच बडवीन. तुला म्हणत असते. बस आली म्हातारी. चांगले नाही का वांगी? हा चांगले आहेत. मग वांग तेच करू आता संध्याकाळच्या. हा करू संध्याकाळच्याला. काय भांडे ती काय सासू? नाही काय नाही बोलत. मला तिचं नका तर ऐकू. वाटतं. ते आळवणीची गुळवणी दुईकडली खेळवणी येईल. खेळ नाही हो मग येणी ते करता होते ऑपरेशन झाले तर काही खायला आणायचं तवा दावाचं नीट. आणि तो विषय सोडा. एक मिनिट थांबा. इकडे आता इकडे टपक्यान इकडे या. आलो हे काय हे वांगे बघतो तुमचं वावर बघतो वावर. ती पालखाची भाजी बघा. हा बघतो वावर आहे तो पावर तेच बघतो. हा त्या ग बसा ना तोंडाला लागू नका. आणि म्हातारी लई चिडलेली आहे. म्हातारी म्हणली ना संध्याकाळी इथं राहायचं तरी राहायचं नाही. आपण संध्याकाळी इथून निघायचं करावं लागल. तोंडावर म्हणा आता हा मी तुम्हाला पुढचा प्लॅन समजवते. फक्त हा म्हणा तुमची वाट लावणार आहे संध्याकाळी. आता बेसन म्हणून तुमचं बेसन काढणार आहे म्हातारी. मी तुम्हाला सांगते तसंच करावं लागल. तुम्ही जरा गपरा काय हा आणि तुम्हाला सांगते काय करायचं. चला पोळी खाण. तुमचं काय नव्हतं बोलत आम्ही. माझ बोलत होत्या नाही, काहीतरी. तुमचं काय नव्हतं नाही बोलत. माझ बोलत अहो, होत्या. नाही तर आहे ना त्या काय बोलत होत्या नका येईन बाई. मनात आणू काही. हा. माझं मन लय मोकळय तुमच्याशी. हा, मग रातच्या दिवस मुक्का मारा. हा राहतो ना. हा हा, राहतो ना. काहीतरी भाजी भाकर करीन खान राहतो, हा. तो किती एक वांग हे दिसलं का हा तुला? बेसन खाऊ पण इथंच राहू. हा बेसन करीन आणि इथंच राह. बेसन खाऊ पण हा. हिथच राहू. हा इथंच राह. मग काय करता आता? भाजीपाला नाही दुसरा. दुसरा भाजीपाला काय नाही. लावलाच नाही. लावला तरी ते जाणार येऊन देत नाही तर हा. काय चला करता? चला स्वयंपाक करू मग. चला आता अंधार चला. पडायला लागलाय. स्वयंपाक करा आता भुका लागली असते ना तुम्हाला. हा ना लय भूक लागली. लांबून आल्यात आता भुका लागली असते. चला तुमचं पार्लेजी खाऊ आता. बर का येईन बाई. तुम्हाला एक झाडा शिकीन आज संध्याकाळी. लय दिवसातून आलात तुम्ही. तुम्हाला झाडा शिकीन. आता आल्या माझ्या तावडीत चांगल्या. हा नाही आम्ही कुठं नाही जाणार. तावडीचं काय आता चांगली इथं येईन बाई. मुक्कामालाच आहे. हा मग तावडीत आल्या संध्याकाळी. आता ते येईन बाई. त्यांचा बोलायचा शब्द आहे. आता येईन बाई ना तावडीत आल्या चांगल्या. चांगल्या शिकीते त्यांना आज. मंत्र देते चांगला. रेशमी मला तर लय थरथरी सुटली बा. हा ना जसा अंधार पडलाय मला लय भीती वाटायला लागली. तेच ना इन बाई आल्या. काय मग जेवण करून फिरता का रात्रीच? आता का नाही तुम्हाला रग देते आणून.
झोपा आणि तुमच्या संग जरा महत्वाचं बोलायचंय मला. रेशमी हा हा या रग घेऊन या. घेऊन येते. दोन आणा, दोन. हा बरं चालेल. हा हा. रेशमी पिशव्या कुठे पिशा नाही तर त्यांचा पत्त्या नाही. काय खरं यांचं येईनीचा झटका काय खरं एक पळून गेली काय येईल.